सहकारी काटेवाडीमधून अविनाश पर्वत सुद्धा आपल्यासोबत आहेत. अविनाश, आपण बघतोय की सध्या बारामतीकरांसाठी आजचा हा दिवस अतिशय भावनिक आहे. कारण बारामती सारख्या या शहरामध्ये कधी विचार सुद्धा केला नसेल की पोटनिवडणूक लागेल. अजित पवारांनी अनेक विकास कामं या बारामतीकरांसाठी केलेली आहेत. तुम्ही काटेवाडीमध्ये आहात. अजित पवारांचंच जिथे घर आहे तिथे तुम्ही आहात. तुमच्या मागे मतदार आहेत, त्यांच्याशी काही संवाद साधू शकता का? आणि एकंदरीतच बारामतीचं काय चित्र आहे सध्या? हो, नक्कीच. आता काही वेळापूर्वी जे आहे सुनेत्रा पवार ज्या उमेदवार आहेत या निवडणुकीमध्ये, त्या ठिकाणी मी थांबलेलो आहे. काही वेळातच जे सुनेत्रा पवार या ठिकाणी पोहोचणार आहे. मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकडेच निवडणूक आयोग असेल किंवा पोलिसांचं लक्ष लागलेलं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे. परंतु आता जे आहे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार जे आहे त्या येणार आहेत, त्यामुळे सर्व जो बंदोबस्त तो लावण्यात आलेला आहे. आपण पाहू शकतो मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. काही ना काहीतरी दुःख जरी असलं तरी सुनेत्रा पवार यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणायचं असं या बारामतीमध्ये तरी सध्या चित्र पाहायला मिळत आहे. अवघ्या काही मिनिटांमध्ये जे आहे सुनेत्रा पवार या ठिकाणी पोहोचणार आहे आणि त्यानंतर जे आहे साधारण 7 वाजता जे आहे मतदानाला सुरू होणार आहे आणि 7 नंतर जे आहे कशा प्रकारे जे आहे बारामतीकर मतदानाला प्रतिसाद देतात ते पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे. परंतु आता जे आहे आपण काटेवाडीमध्ये आहे आणि काटेवाडीमध्ये अवघ्या काही मिनिटातच जे आहे ते सुनेत्रा पवार आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी येणार आहेत. अविनाश, आपण बघतोय की सध्या बारामतीमध्ये आज पोटनिवडणूक लागलेली आहे. मतदारांची सुद्धा आता म्हणजे अतिशय जड अंतःकरणानं ते मतदानासाठी येतात. कारण आतापर्यंत अजित पवारांसाठी मतदान बारामतीकर करत होते, मात्र अजितदादाच आज हयात नाहीयेत आणि आता सुनेत्रा पवारांसाठी आता मतदान करतायत. काय भावना आहेत बारामतीकरांच्या सध्या? नक्कीच. आपण त्यांच्याकडून परवा दिवशी देखील त्यांच्याकडून काही जाणून घेण्याचा देखील प्रयत्न केला होता. परंतु अजितदादा ज्या आहेत, अजितदादांच्या मतदान संघात आणि अजितदादांच्या जागेसाठी आम्हाला मतदान करावं लागतं, हे आमच्यासाठी दुर्दैवी बात आहे असं मतदारांचं म्हणणं आहे. आणि असं असताना देखील मात्र सुनेत्रा वहिनी यांना आम्ही अजितदादांना आजपर्यंत जेवढं प्रेम दिलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त मतांनी जे आहे आम्ही सुनेत्रा वहिनींना निवडून आणणार आहे असं मत जे आहे इथं एकंदरीत बारामतीकरांचं पाहायला मिळत होतं.